मित्रांनो 31 डिसेंबर 2025 ला शेवटची तारीख संपून गेली HSRP लावण्यासाठी। आता सॉरी म्हणून चालणार नाही जर HSRP आपल्या गाडीवरती नसेल। 31 डिसेंबर 2025 संपली, HSRP नंबर प्लेट लावायची मुदत पण संपली। आता करायचं काय मित्रांनो, HSRP लावून घ्या, कारण जर तुमच्या गाडीवरती HSRP नंबर प्लेट नसेल तर जर समजा तुमच्या गाडीचा फिटनेस संपला असेल तर रिपासिंग होऊ शकणार नाही। फिटनेस टेस्ट देखील जे सर्टिफिकेट आहे ते देखील भेटणार नाही। गाडी जर ट्रान्सफर करायची, गाडी विकायला जर काढली तर ती ट्रान्सफर देखील होणार नाहीये, कारण HSRP गाडीवरती नसेल तर पूर्ण तुमची गाडी व्हॅलिडच मानली जाणार नाही असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे। त्यामुळे HSRP आपल्या गाडीवरती लावून घ्या। तुम्ही जरी गाडी लोकल यूज साठी, रानात जाण्यासाठी जरी ठेवली असेल तरी गाडीवरती HSRP असणं कंपल्सरी झालेलं आहे। गाडीचा फिटनेस जरी संपला असेल तरी HSRP नक्की लावून घ्या, कारण HSRP आपल्या गाडीवरती असणं आणि ती लावून घेणं हे आपल्याला दंडापासून वाचवणार आहे। कारण मित्रांनो, जर पहिल्यांदा चुकीत सापडला तर 1000 रुपये दंड हा होणारच आहे, आणि जर दुसऱ्या वेळी जर आपल्या गाडीवरती HSRP नसेल तर 5000 रुपये ते 10000 रुपयांचा दंड होऊ शकतो। त्यामुळे HSRP ही आताच्या आता बुकिंग करून घ्या। खाली लिंक दिली आहे transport.maharashtra.gov.in, या लिंक वरती जाऊन फक्त HSRP आपण बुकिंग करून घ्या आणि गाडीवरती ती लावून देखील घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्या लोकांनी अजूनपर्यंत गाडीवरती नंबर प्लेट लावून घेतलेली नाहीये। आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।